नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातील यशस्वी अशा केळी लागवडीचे जे बागायतदार आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरी हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ह्या आजची ही जी बाग किंवा हा जो घड आहे किंवा हे जे शेतकरी आहेत ते आहेत रामवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर इथले संजय बाबूराव होळंबे हे शेतकरी आहेत. आणि एकूण आपल्याकडे रोपांची संख्या किती इथं? 4,000. बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांची 4,000 रोपांची इथं लागवड केलेली आहे. अंतर काय ठेवलेलं आहे आपण? 7x5. आणि आज किती महिने पूर्ण होतात? 8 महिने. तर फक्त 8 महिन्यातली आजची ही परिस्थिती आहे. आणि ह्या पाठीमागच्या 8 महिन्यात काय काय ह्या केळी बागेचे झालेला इतिहास हा आज यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. तर ह्या पद्धतीत आज लातूर जिल्हा, रेणापूर तालुका आणि रामवाडी इथले शेतकरी. तुमचं पूर्ण नाव आणि इथली माहिती थोडी सांगा तुमची कौटुंबिक. माझं नाव संजय बाबूराव होळंबे. मोठ्याने थोडं. संजय बाबूराव होळंबे, गाव रामवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. बर. तुम्ही किती भाऊ आहेत काय? आम्ही दोघच. बर. आणि एकूण सगळं क्षेत्र किती आहे? 16 एकर. 16 एकर. आजच्या घडीला ह्याच्यामध्ये त्या 16 एकरामध्ये कुठली कुठली पिकं तुम्ही घेताय? आता आपल्याकडं 7 एकर ऊस आहे. ऊस, 2 एकर कांदा आहे. कांदा, बाकी सोयाबीन, तूर आणि केळी. ह्या 16 एकराला पाण्याचा काय सोर्स आहे? तसं तर म्हणजे लातूर म्हणलं तर दुष्काळी जिल्हा असं संबोधलं जातं किंवा पाणीचं दुर्भिक्ष असलेला. पाण्याचा सोर्स आता बोर आहे, बोर, विहीर आहे. आणि ह्याच्यावर सगळं भागते. आता ह्या वर्षी पाऊस काळ नाही तर मग काय परिस्थिती निर्माण झाली? काय पाण्याची अडचण येणार, पुढे येणार. आणखी तर काय आली नाही. म्हणजे अजूनपर्यंत चांगली परिस्थिती आहे. केळीची बाग गेल्यावर येईल किंवा थोडस जायच्या पिरियडला नाही, गेल्यानंतरच येईल. म्हणजे अजून 8 आणि 3 11 म्हणजे अजून 2.5-3 महिने तर प्लॉट बऱ्यापैकी हार्वेस्टिंग होईल. म्हणजे साधारणतः तुम्हाला खरी अडचण कधी येईल? मार्च एप्रिल. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये केळी लागवडीचा निर्णय कसं काय घेतला आणि का वाटलं की केळीची लागवड करावी दुसरी पिकं असताना? किंवा म्हणजे तसं तर तुम्हाला इथं माझ्यामध्ये आजूबाजूला केळीची बाग नाही, कुठंच नाही. कसं काय असं वाटलं की केळीची लागवड, आणि ती पण कमी नाही. आता 3 एकर आहे ना, बरोबर? 3 एकर केळीची बाग लागवड करायचा कसं काय निर्णय घेतला? ऊस होता ह्याच्यामध्ये पहिला. ऊस नंतर ऊसाला अवरेज कमी जास्त होईल म्हणून मला चला बघू केळी लावली. अच्छा. म्हणजे आर्थिक सोर्स किंवा आर्थिक नफा काहीतरी फिक्स पैसे मिळतील ह्या उद्देशाने तुम्ही लावला. बरं, लागवड केली तर तुम्ही आधी पूर्वी पण मला सांगितलं की ह्यामध्ये आपण आंतरपिकं काढली. हो, काढली. आता मला एक सांगा, ह्या क्षेत्रात पहिलं काय होतं? पहिलं हरभरा होता. बरं. आता हरभरा गेल्यापासून सगळी स्टोरी सांगा की हरभरा गेला, त्यानंतर मी ही केलंय, मी ती केलं, त्यानंतर कलिंगड लावलं, मिरची लावली, केळी लावली, बेड सोडली, सगळं ही एकदम गोष्टी स्वरूपात. हरभरा झाल्यानंतर मी टरबूज लावलं. टरबूज, मिरची दोन्ही सोबत लावली. हरभरा गेला, रान कसं तयार केलं सांग? नांगरलं, रोटर मारलं, डबल पंजी मारली, पुन्हा रोटर मारलं, रान तयार केलं, बेड मारला, नंतर लावून लागवड केली. म्हणजे मल्चिंग पेपर टाकला. नंतर अगोदर टरबूज, मिरची लावली. नंतर एक 15-20 दिवसानंतर केळी लावली. सुरुवातीला भेसळ डोस दिलता. भेसळ डोस टाकून मल्चिंग पेपर टाकला. त्याच्यानंतर कलिंगडचा अंतर किती रोपं बसवली या 3 एकरात तुम्ही? 3 एकरामध्ये मी 10,000 रुपये बसवले. 10,000 फक्त, म्हणजे कमी प्रमाण होतं. त्याच्यानंतर मिरची 10,000. म्हणजे 3 एकरात 10,000 मिरची, 10,000 कलिंगड आणि 4,000 केळी. 4 म्हणता येणार नाही, कमी होईल ना. 3200 म्हणजे थोडंसं रान कमी जास्त आहे. एक 4,000 रोपं. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस कुठला महिना होता? फेब्रुवारीला टरबूज लावून झाली आणि मार्च मध्ये केळी लावली. म्हणजे साधारण 1 महिन्यानीच. हो, जवळपास 25 दिवसाच्या हिशोब. आणि मिरची टरबूज सोबत लावलं. आणि त्याच्यामध्ये वर मध्ये सेंटरला लावलं. म्हणजे कसं बेड सोडल्यानंतर झिगझॅग मध्ये लावलं. मिरची प्लस टरबूज. आणि परत केळी कुठे ठेवली? मग केळी नंतर रस्सीवर दोरी टाकली. त्याच्यानंतर त्याच्या हिशोबानं मध्ये टाकली सेंटरला. तर केळीचं लागवड झाली. तिथपासून साधारणपणे एक कलिंगड निघेपर्यंत आणि मिरची निघेपर्यंत किती महिन्याचा कालावधी गेला?
जवळपास 2 महिन्याचा कालावधी निघून गेला कलिंगडला. बरोबर. मार्च मधला एप्रिल मे मध्ये आणि कलिंगड harvesting नंतर 2 महिने मिरचीसाठी गेला. म्हणजे मी एप्रिल मधला प्लॉट आहे ना, मार्च मधली लागवड आहे ना केळीची मार्च मध्ये, आणि त्याच्या आधी 1 महिना आहे. 28 फेब्रुवारीचा आहे. फेब्रुवारी लास्ट झालं ना, म्हणजे हो मार्च एप्रिल टरबूज संपला. संपला. मेच्या एंडला मिरची संपली. म्हणजे मग मिरची जास्त काळ चालवली चालली नाही. तरी पण म्हणजे टेम्परेचरमुळं. आर्थिक उत्पन्न काय झालं? कलिंगडाचं 4 लाख रुपये झालं, मिरची 3 लाख. आता कलिंगडाचे 4 लाख झाले, मिरचीचे 3 लाख झाले. हे ऐकायला एकदम भारी, पण संजय होळंबेंना जे जमलं ती इतरांना जमल अशी शाश्वती नाही. याचं स्पष्ट कारण काय, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो. आंतरपिकं घेण्यामध्ये एक मतभेद आहे बऱ्यापैकी. काही शेतकऱ्यांना असं वाटतं का आंतरपीक घेतलं तर माझा खर्च निघेल, ह्याचा उत्पन्न चांगलं येईल. पण काही ठिकाणी काय होतं, जमिनीची ताकद, त्या शेतकऱ्याची करण्याची पद्धत, ह्या बऱ्याच गोष्टीच्या मर्यादा आहेत. बरोबर. म्हणजे जो शेतकरी जर तुम्ही आंतरपीक घेतलं आणि त्याला जर व्यवस्थापन जर त्या पटीत नसेल किंवा त्या पटीत कष्ट केले नाही, तिथं राबलाच नाही, तर ते सक्सेस होत नाही. मूळ पीक पण लॉस आणि आंतरपीक पण लॉस, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर इथे खरंच एक चांगल्या पद्धतीचं म्हणा किंवा बोनस म्हणू आपण थोडक्यात, आधीच तुम्ही काढून घेतला या जमिनीतनं थोडक्यात, आणि त्यानंतर ही केळी आज एवढ्या ह्या स्टेजला आलेली. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक साधारणपणे आजच्या ह्या 8 महिन्यात काय कलिंगड असेल, मिरची असेल, केळी असेल, ह्याला एक सगळा मिळून अंदाजे ह्या 3 एकरला खर्च किती आला? सगळा मिळून अंदाजे ड्रीप साईज धरला तर जास्त होईल ना. हा सांगा ना, सगळं सांगा तुमचं जे काही खर्च झालाय ना. आता पिकं तर तुम्ही 3 काढली, बरोबर, उत्पन्न पण चांगल्या पटीत आलं, निश्चितच केळीचे पण पैसे चांगले होणार, त्यात काय वादच नाही. 100% पैसे होणार. पण ह्या सगळ्यामध्ये खर्च पण सांगणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे खर्च सांगा मला. 3.5 लाख झाला. टोटली एकरी 1 लाख रुपयेपर्यंत खर्च आला, आणि वर एक 50,000 म्हणा कलिंगड मिरचीला गेले. बरोबर. म्हणजे 3.5 लाख रुपयेपर्यंतचा इथला उत्पादनाचा खर्च आहे. आणि पूर्वीच ह्या दोन्ही उत्पादन खर्च करून उत्पन्न सुद्धा पैशाच्या स्वरूपात आपण घेतलेलं आहे, कलिंगडचा आणि मिरचीचा. आता राहिला विषय केळीचा. तर केळीचा हा जो प्लॉट दिसतोय, तर ह्यामध्ये 4200 काहीतरी आसपास ऍक्च्युअल रोपं आलती. त्यामध्ये 4,000 जरी आहेत असं गृहीत धरू आपण, म्हणजे 200 रुपये इकडे तिकडे गेली समजा, कडे कोपऱ्याला तुटाळ. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं एक साधारणतः आजचा हा जो घड आहे, हा जर व्यवस्थित पद्धतीनं प्रॉपर साईजला आला तर हा घड 30 ते 32 किलो, म्हणजे जास्त मोठं कॅल्क्युलेशन आपण कधी सांगत नाही शेतकऱ्यांना. 30 ते 32 किलोची रास इथं बसायला काय अडचण आहे. कारण आज जो 8 महिन्यातला हा फरक दिसतोय, अजून 2.5 महिने फुगण्यासाठी ह्याच्याकडे आहेत. आणि त्यामुळं इथलं जे म्हणजे एक साधारण कसं असतं, फुगवण्यावरती डिपेंड आहे त्या गोष्टी. तुम्ही 8 पाण्याचा घड हा सुद्धा तुम्हाला 40 किलोचा भरू शकतो. तुम्ही किती ह्याला गोल करताय किंवा किती त्याला घर भरवताय, साईज भरवताय. तुम्ही थोडंसं 15 दिवस आज आणखीन लेट केलं तर 2-3 किलोनं वजन ऑटोमॅटिकच वाढतं. पण आता इथं हा जो भाग आहे, तर एक्सपोर्टच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. जर समजा इथं आलीच एक्सपोर्टर किंवा झालं, तर मग अजून ह्यापेक्षा खूप मोठा आनंद आहे. आणि एक्सपोर्टसाठी जास्त फुगलेला माल हा चालत नाही. तुम्हाला जर लोकल मार्केटला द्यायचं असेल तर फुगून मग ते तिथंच पडतं. समजा असं काय तोटा होत नाही शेतकऱ्याचा, म्हणजे एक्सपोर्टला दिलं म्हणजे लय पैसे मिळतात असं अजिबात नाही. होतं काय, तुमचं वजनात इकडे तर वाढतंय, पण 2 रुपये तिकडे कमी मिळतं लोकल मार्केटला, एवढाच फरक आहे. आणि जर तुम्ही इथं जास्त फुगवलं तर एक्सपोर्टवाला तो घेत नाही, किंवा एक्सपोर्टला तो माल चालत नाही, त्यांना तेवढ्या कॅलिबरमध्ये साईज फुगलेला माल नको असतो. तर ह्यामध्ये काय असं हे नाही, म्हणजे एक्सपोर्ट केलं म्हणजेच लय मोठं यश मिळवलं किंवा काय म्हणू आपण त्याला, लोकल मध्ये असं काही कमीपणा आहे असं अजिबात नाही. पैसे व्हायचे ते होणार 100%, त्यात काय वाद. आजचा जो दिवस आहे, ह्या दिवसाला आज 18 ते 20 रुपये खोडव्याचं कटिंग चालू आहे लोकलचं. तुम्हाला पण इथला अंदाज आला असेल आज काय रेट आहे, काहीतरी घेतलेच असेल माहिती तुम्ही ना लोकलची. हो घेतली ना. किती रुपये? 18-20 तुमचा. म्हणजे ह्या रेटनं जरी आपण कॅल्क्युलेशन केलं, बरं त्यापेक्षा 5 रुपयाने कमी करू. 30 किलोची जरी सरासरी पकडली तरी पण मी म्हणतोय 3500 झाडात ना 3-9 100 टन माल निघायला काय अडचण नाही, कमीत कमी. म्हणजे ऍक्च्युअल झाडं पण अजून कमी केली, 4000 म्हणजे 3500-3200 झाड धरली, तरी पण 90 ते 100 टन माल हा इथला डोळे झाकून निघणार आहे. आणि 11-11.5 महिन्यामध्ये ही बाग बाजारात.
आज 8 तर महिने झाले, 8 महिने. 9, 10, 11, 3.5 महिन्यात आज बऱ्यापैकी इथलं हार्वेस्टिंग होणार, हो. सहजच होणार. आज ही जी स्थिती आहे ती तर राहतच नाही. काय पाठीमागचे घड असतील ते तेवढं टप्प्याटप्प्यानं येणार. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय, ह्या सगळ्या नियोजनामध्ये निसर्गाकडून साथ नाही आहे का साथ? नाही, निसर्गाची साथ नाही. तुम्ही पाऊस पडेल ह्या आशेवरच सगळं हो, केलं तर. प्लॅनिंग केलेलं असेल पूर्वी सुद्धा, हा. पण त्याचा पण फरक पडतोय ना. इम्पॅक्ट कसा आहे, म्हणजे आता लागवड आपली मार्च मध्ये, मार्च. एप्रिल मे गेला, 2, 2.5, 3 महिन्यात ते टरबूज आणि हे निघून गेलं. पण त्या काळात जून मध्ये, जुलै मध्ये, ऑगस्ट मध्ये चांगल्या प्रमाणात एक जरी चांगले पाऊस झाले असते पाणी साचण्यासारखे, तरी फरक पडला असता. खूप मोठा खूप- फरक खूप. पडला असता. आणि आज ही काही वाईट परिस्थिती नाही. आता ही सोडे कसे शेवट मी म्हणजे माझा अनुभव काय कमी आहे, पण थोडस मला असं जाणवतंय की पहिल्यासारखी जमिनीमध्ये ताकद राहिली नाही. जो शेतकरी स्वतः आता ताकद लावतोय पिकाला, त्याच ताकदीवर पिकं यायला चालत. म्हणजे पूर्वी कसं असं सोयाबीन पेरलं आता डायरेक्ट काढायलाच जायचं, अशी परिस्थिती आता राहिली नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याला तण आहेत, नाशिक आहेत, कीड आहेत, फवारणी आहेत, औषध आहे, वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पोषक नाहीत. पण या सगळ्या नियोजनामध्ये आज अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि एक्सपोर्ट क्वालिटीची क्वालिटी इथं लोकलची नाही हे बघता क्षणी सुद्धा शेतकऱ्याला समजते की ह्या पद्धतीचं म्हणजे नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती असताना सगळ्या गोष्टी आंतरपीक घेऊन ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं काही श्रेय आमचं नाही, ह्याच्यामध्ये प्रॉपर ह्या होळंबे बंधूंचं सगळं कष्ट आहे आणि त्यांच्या कुटुंबाचे कष्ट आहे मुळात. म्हणजे एकतर तुम्हाला पूर्व अनुभव काय नाही, काहीच नव्हता, नवीन होतं ह्याच्यात. केळी नवीन होती माझ्यासाठी. तर एक तुमचा मनातला अनुभव किंवा तुम्ही केळी लावल्यापासूनचा काय एक वेगळा अनुभव असेल तर तो जरा शेतकऱ्यांना सांगायचं. अनुभव म्हणजे नाही, परिस्थिती आपल्याला माहित नसल्यामुळे आता जे व्यापारी सांगतात किंवा जे हे आपले व्यापारी आले बागेत बघितले म्हणजे चांगली आली बुवा, म्हणून त्याच्यामुळे आनंद वाटतो बाकी काही. आणि खरंच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कधी वाटतो शेतकऱ्याला ज्यावेळेस खिशात पैसे येतात. म्हणजे ह्या पिकाचे ज्यावेळेस कट होऊन हातात पैसे येतील तो त्यापेक्षा आणखीन जास्त मोठा आनंद आहे. आणि पीक चांगलं येणं किंवा लोक आपल्याला 4 आलंय म्हणतात, कारण माहिती आपलं तुम्हाला इथं माहीतच नाही प्रमाणपत्र द्यायला कोण नाहीच आहे काहीच किंवा विशेष नाही. कोणाशी तुलना करायला पण बागा नाही. बागच नाही कोणाची. त्यामुळे पण असं समजू शकत नाही. तर या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची बाग यांच्या कष्टावर इथं उभा केली. आणि शेतकऱ्याच्या निव्वळच फक्त काय रोप मार्गदर्शन ह्याच्यावर ह्या गोष्टी नसतात. प्रत्यक्ष कष्ट करणारे हात, राबणारे लोक हे त्याला पूर्णपणे कारणीभूत असतात. आणि या सगळ्या व्यवस्थापनात रामवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर इथले होळंबे बंधू यांची ही बाग आहे. लातूर जिल्ह्यातील ज्या पण काही शेतकऱ्यांना ही बाग बघायची असेल ते इथं येऊन बघू शकतात, किंवा ज्यांना इथं येऊन बघणं शक्य नसेल यांच्यासाठी यांची एक सक्सेस स्टोरी यूट्यूबवर आहे, तिथूनही तुम्ही बघू शकता. आणि हे का सांगतोय तर ज्यावेळेस तुम्ही केळी लागवड करताय त्यावेळेस तुम्ही आधी 1 नाही 2 नाही 5-10 ठिकाणी जाऊन बागा बघणं गरजेचं आहे. तुम्हीच आज पंढरपूर सारख्या एरियात फिरलाय, बघितलेत, हो, त्याशिवाय तरी केलेलं नाही ना. म्हणजे नाही, धाडस. नाही. आणि बाग प्रत्येक वेळेस तुम्ही लावल्यानंतर बघितलं. भले प्रत्यक्ष नाही बघू द्या, पण त्या ऑनलाईन बघणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेस फसगत होती. म्हणजे एकदा फसला माणूस का तिथं ऑप्शन नसतो, बाबा फसवणूक ही फसवणूकच असते. म्हणजे तिथं मग मी आधी हे बघायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे असं बोलून उपयोग होत नाही. आणि रोपांच्या बाबतीत तर नाहीच ना. म्हणजे एकदा लावलं तर परत काहीच करू शकत नाही शेतकरी. त्यामुळं कुठल्याही कंपनीची लावा, दुमत नाही की आम्ही आमच्याच कंपनीचे म्हणत नाही, पण तुम्ही ज्या पण कंपनीची लागवड कराल त्याचे आधी 1 नाही 4 नाही 10 ठिकाणी जाऊन प्लॉट बघा, वेगवेगळ्या परिस्थितीत तुमच्या एरियातले प्लॉट बघा, आणि मगच त्यानंतर टिश्यू कल्चर केळी रोपांचं बुकिंग करा. धन्यवाद.